मैं कमी सर. या साहेब या. स्वागत आहे तुमचं. अरे निदान जनाची नाही मनस्थिर लाज बाळगा. किती वाजले? काय टायमिंग आहे तुमच्या ऑफिसचा? ऑफिस म्हणजे निवड घर करून टाकले तुम्ही. कधी पण या कधी पण जा. काय चाललंय तरी काय? त्या कामाचं गांभीर्य आहे की नाही तुम्हाला? नाही सर. काय नाही? नाही नाही हो सर. काय नाही काय हो काय चाललंय तरी काय तुमचं? नाही सर, आजच पावसामुळे लेट झालाय थोडं. प्रोजेक्टचं काय स्टेटस आहे त्या? सर प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय तसा. अक्षय येईलच आणि एक्सप्लेन करेल. पण एक्सप्लेन करायला महाशय आले तरी का अजून? आणि मला प्रोजेक्ट आजच्या आज क्लिअर करून हवाय. क्लायंटचे मला सारखे सारखे कॉल येत आहेत. आणि नसेल जमत तर सांगा, तुमचं रजिस्टर तयार ठेवा. नाही सर, तसं नाही होऊ देणार. प्रोजेक्ट आजच कम्प्लीट करेल. या आता. ठीक आहे सर. हे अक्षय पण ना कुठे गेलं काय माहिती. हॅलो अक्षय. हा कुठे आहे रे? अरे ते मॅनेजर तुझ्या नावाने ओरडून ओरडून येडं झालंय. हा आणि ते प्रोजेक्टचं काय झालं? बरोबर. हा तिथेच थांब, आलोच मी. एक सिगरेट आणि 2 चहा दे. घे चहा घे. घेणार का? नाही नको. आणि एवढं काय ओरडत होता रे? काय मॅनेजर बिनेजर चावलं होतं का तुला? ओरडू नको तर काय करू? अरे ते येड जाऊ मॅनेजर. अरे विचारत होतं प्रोजेक्ट विषयी. काय झालं म्हणून काय सांगू त्याला? बस झालं ये. अरे रावल्या चिल रे. आणि तो प्रोजेक्ट गेला उडत. काय म्हणजे मला नाही कळलं. शांत हो. आणि मी काय जे सांगतोय ना त्याकडे नीट लक्ष दे. मी ना जॉबला केले रिझाईन. अरे तू काय येडं झालं काय अक्षय? तुला कळते का तू काय बोलतोय? अरे स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने दगड घालून घे. एवढा मोठा प्रोजेक्ट हातात असताना तू चक्क रेजिग्नेशन देतोय. अरे रावल्या जीव गुदमरतो या जॉब मध्ये. तेच पंचिंग तेच लंचिंग. अरे नको नको झाले सगळं. मला ना मनसोक्त जगायचं. आणि ते फक्त बिझनेस मधून होऊ शकतं बघ. भले मग 2 पैसे कमी काही ना. तुला मनासारखं जगायचं ना, मग एकटाच का शिक. अरे मला नको घेऊ तुझ्यासोबत. उद्या कसं आहे ना, बँकेचे EMI आले ना, मग कळेल की मनसोक्त जीवन काय असतं. तू काय चूक आहे का रे? आपलं काय ठरलं होतं की दोघांनी मिळून बिझनेस स्टार्टअप करायचा का? एवढ्यातच हार मानली का? अरे तसं नाहीये रे. अरे तसंच आहे. गेली 6 महिने झाले मी तेच ऐकत आलो की आज चालू करू उद्या चालू करू. पण तुझं उद्या यायला काय तयारच नाही. मुळात ना बिझनेस चालू करायला धाडच लागतं. आणि मला नाही वाटत की तुझ्या म्हणते. अरे कळू दे ना जगाला की मराठी माणूस पण बिझनेस करू शकतो म्हणून. काय रे तुझ्याकडं आहे काय करा झाडाचा बिझनेस? अरे चहाच्या टपरीवर गेलं तुला चहावाला व्हायचं. वडापावच्या गाडीवर गेलं तुला वडापाववाला व्हायचं. मिनिटाला तुझे प्लॅन चेंज करतोय आणि म्हणे बिझनेस करायचा. अरे वार मोठा बिझनेसमॅन. अरे विसरलास का? अम्मी जान कहती थी कि कोई धंदा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. अरे हिरो, अरे बस तुझे फिल्मी डायलॉग ना बंद कर. आणि एखादा धडाचा बिझनेस असेल ना तर सांग.
आहे का नाहीये ना मग शहाणा असशील ना रिजॉईन कर. अरे चल ना, मेहनतीच्या जीवावरती यश मिळू. अरे नशिबावर तर सगळेच अवलंबून असतात रे. आणि ठीक आहे, आता जे येतील ना त्यांच्या सोबत, आणि जे नाही येणार ना त्यांच्याशिवाय. अरे अक्षय मी तुला डिमोटिवेट नाही करत रे. आपण करू ना प्लॅन. हा अरे बायकोचं स्वप्न होत की आमचं दोघांचं ना स्वतःच घर असावं. बट आता जॉबच नाही राहिला तो कोणती बॅग देईल का लोन? सांग तूच सांग. नाही ना. अरे तूच हो बायकोच्या साठा घालचं मांजर. आपल्याच्या ना होणार आहे. आणि बरंच बस EMI. आणि हो जा आता, बॉस वाट बघत असेल तुझी. हे अक्षय ना काही सुधारायचं नाही. तुला काही गोंधळ घालायचं ना तो घाल. मी आपला जातो. बघा किती झालं बिल? होय राहू दे, देतो मी.